नमस्कार. स्वागत आहे तुमचं RMG's किचनमध्ये. उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारे साठवणुकीचे अनेक पदार्थ आपण बनवत असतो, जसं की कुरडया, उडदाचे पापड, अ, चिप्स, उपवासाचे पापड. त्याचबरोबर भाजीसाठी आपण अजून एक पदार्थ बनवत असतो, तो म्हणजे सांडगा. मिक्स डाळींचे सांडगे किंवा ज्या डाळी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचेही सांडगे आपण बनवत असतो. आणि जेव्हा आपल्याकडे भाजीला काहीच नसतं किंवा वेगळं काहीतरी खायची इच्छा झालेली असते, अशा वेळेला आपण सांडग्यांची भाजी बनवतच असतो. तर आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे नॉनव्हेजपेक्षाही छान लागणारी अशी सांडग्याची भाजी. तर ती कशा पद्धतीने बनवते हे नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. हे आहेत आपले मिक्स डाळीपासून घरी बनवलेले सांडगे. तर सर्वात आधी आपण ग्रेव्ही तयार करण्यासाठी मसाले भाजून घेत आहोत. यामध्ये मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेला आहे, अर्धा इंच दालचिनी, 4 ते 5 लवंगा आणि 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. कढई तापवून तुम्हाला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, करपवायचं नाही आहे. छान असा खमंग थोडासा सुवास सुटला पाहिजे इथपर्यंत भाजायचे. त्यानंतर मी घेतलेलं आहे खोबरं. खोबरंही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. खूप मस्त लागते अशा पद्धतीनं सांडग्याची भाजी, एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर मी त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपले सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत, हलकेसे. त्यानंतर थोडंसं तेल घालून मी याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे कांदे भाजून घेणार आहे. कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी 1 मीडियम साईजचं टोमॅटो घालून घेणार आहे. आपल्याला हे टोमॅटोही आता मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. खूप मस्त लागते भाजी, एकदा नक्की ट्राय करा. घरामध्ये भाजीला जर काहीच नसेल तर अशा वेळेला आपला हा वाळवणीचा प्रकार घरामध्ये असतोच आणि सर्वांच्या घरात असतो. तर त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीनं सांडग्याची भाजी बनवून खाऊ शकता आणि अगदी नॉनव्हेजपेक्षाही छान चव लागते या भाजीची. तर आपण भाजलेला हा सर्व मसाला थंड करून घेतलेला आहे. थंड झाला की हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, वाटून घ्यायचं आहे. एकदम फाईन पेस्ट करा. पाणीही घालण्याची गरज पडत नाही. आता आपण बनवणार आहोत प्रॉपर सांडग्याची भाजी. तर येथे मी 3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये तमालपत्र घातलेलं आहे आणि लगेच आपण तयार केलेला हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. खूप खमंग वास सुटतो आणि भाजीही तेवढीच छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. कलरही चेंज होतो आणि चांगलं तेलही सुटलेलं आहे आपल्या या मसाल्याला. त्यानंतर याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आपली ही ग्रेव्ही चांगली शिजवून घेतलेली आहे. पाहू शकताय तुम्ही, तेलही थोडं वरती दिसत आहे सुटलेलं. त्यानंतर याच्यामध्ये मी घातलेलं आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट 1 चमचा, थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट. तुम्हाला तिखट ज्या प्रमाणामध्ये आवडतं त्या प्रमाणामध्ये तिखट घालून घ्या. ग्रेव्हीच्या कलरवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की ही भाजी खूप छान लागणार आहे ते. त्यानंतर याच्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीनं सांडग्याची भाजी करायची आहे, रसरशीत करायची असेल किंवा थोडीशी पातळ ठेवायची असेल
त्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला. पण पाणी थोडंसं जास्त घालावं लागतं, कारण की सांडगा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. त्यामुळं आपलं ग्रेव्हीमधलं पाणी आटतं. त्यामुळं शक्यतो तरी थोडंसं जास्त पाणी घालून घ्या. आणि आपल्याला आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की याच्यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेले सांडगे घालायचे आहेत आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे सांडगे चांगले शिजवून घ्यायचे आहेत. खूप मस्त लागते भाजी. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. अधूनमधून अशा पद्धतीनं हलवत राहा, चेक करा. पाहू शकताय तुम्ही आपल्या भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे, चवही तेवढीच छान आहे. आणि सांडगा जसजसा शिजत येतो तसतसं आपलं पाणीही आटायला सुरुवात होते. असा हातानं ब्रेक झालेला आहे सांडगा, म्हणजे आपला सांडगा शिजलेला आहे. तयार आहे आपली सांडग्याची भाजी. वरतून भरपूर सगळी हिरवी कोथिंबीर आणि भाकरीसोबत ही भाजी खायला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू सो मच.